मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। अनेक ठिकाणी पाणी साचण्यासही सुरुवात झाली आहे। अंधेरी, वांद्रे, विलेपार्ले, दादर आणि मध्य उपनगरात चांगला पाऊस सुरू आहे। मध्य रेल्वेची लोकल सेवा 10 मिनिटे उशिराने झालेली आहे। दुपारी 4 वाजता हायटाईड देण्यात आलेला आहे। 4 मीटरच्या लाटा उसळणार असल्याची शक्यता आहे। मुंबईत बुधवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। मागील 2 ते 3 दिवसांपासून कोकण किनारपट्टीसह राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढलाय। हवामान विभागाकडून मुंबईसाठी येलो अलर्ट आहे, तर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाची तीव्रता वाढल्याचं हवामान तज्ञांचं मत आहे। तर सकाळपासून मुंबईत संततधार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। दुपारी 4 वाजता हायटाईडचा इशारा देण्यात आलेला आहे। 4 मीटरपर्यंतच्या लाटा उसळण्याचा अंदाज आहे। अनेक ठिकाणी मुंबईत पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। तर मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला। मध्य रेल्वेची वाहतूक 10 मिनिटे उशिराने सुरू आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। भाग्यश्री, अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळते। काय सध्याची परिस्थिती आहे? नक्कीच आपण बघतोय की सध्या पावसाने उसंत घेतलेला पाहायला मिळतोय। मात्र सकाळपासून तो बरसत होता। अजूनही उपनगरांमध्ये पाऊस बऱ्यापैकी पडताना पाहायला मिळतोय। मात्र दादर असेल किंवा दक्षिण मुंबई असेल तिथे थोडा पाऊस आता कमी झालाय। मात्र पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरात अजूनही पाऊस मोठ्या प्रमाणात पडताना पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी पाणी साचण्यास देखील सुरुवात झाली आहे। जसं की अंधेरी सबवे या ठिकाणी आता पाणी साचल्याची माहिती जी आहे ती प्राथमिक माहिती समोर येते। पश्चिम रेल्वे सध्या सुरळीत सुरू आहे। हार्बर रेल्वे देखील सुरळीत सुरू आहे। मध्य रेल्वे 10 मिनिटे लेट आहे। मात्र मध्य रेल्वे नेहमी पाऊस नसतानाही 10 मिनिटे लेटच असते, त्यामुळे आता 10 मिनिटे लेट आहे असं म्हटलं तरी नागरिक प्रवाशांसाठी ती सुरळीतच आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। मात्र एक आहे की आता जर आपण बघितलं तर सध्या मुंबईचं चित्र अगदी दिलासादायक झालेलं आहे, कारण 2 आठवड्यांनी पाऊस येतोय, त्यामुळे प्रचंड गरमी झाली होती। त्यामुळे कुठेतरी आता थंडावा जो आहे तो वातावरणामध्ये पाहायला मिळतोय। बुधवारपर्यंत येलो अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला पाहायला मिळतोय। आणि या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर आता सध्या महापालिका प्रशासनाने देखील झाडं छाटणी असेल किंवा मॅनहोलच्या भोवती सुरक्षा कवच बसवणं असेल अशा उपाययोजना केलेल्या पाहायला मिळतात सध्या तरी। अगदी भाग्यश्री, खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।